स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. तर नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यानंतर पहिलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत ही 14 जानेवारीला आहे. तर 13 जानेवारीला भोगी आणि 15 जानेवारीला किंक्रांत असणार आहे. असे हे मकर संक्रांतींचे 3 दिवसाचे हे सण असतात. या 3 दिवसांमध्ये पृथ्वी तलावरती जे सकारात्मक तत्व असते तर ते अनेक पटीनं सक्रिय असतं. आपल्या घरातील मुलांच्या कल्याणासाठी किंवा आपल्या पतीच्या प्रगतीसाठी या संक्रांतीच्या वेळेमध्ये म्हणजेच या 3 दिवसामध्ये आपल्याला एक मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा उपाय करायचा आहे. प्रत्येक आईला आपल्या मुलांची खरं तर खूप काळजी असते. आताच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपला मुलगा किंवा मुलगी कुठेही मागं राहू नये, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी किंवा त्यांच्या जीवनामध्ये ज्या इच्छा असतील तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तुमच्यावरून ही एक वस्तू उतरवून फेकायची आहे, जेणेकरून त्यांच्या जीवनातील सर्व दोष, विघ्न, अडचणी, संकटे संपेल आणि त्याचबरोबर त्यांची अभ्यासात प्रगती देखील होईल. नोकरीत त्यांना भरघोस यश देखील मिळेल आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. पण हा उपाय कशा पद्धतीनं करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थितपणे समजेल. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आता सर्वात आधी तुम्हाला हा उपाय कधी करायचा आहे तर भोगी असेल, मकर संक्रांत असेल किंवा किंक्रांत असेल तर बघा की 13, 14 आणि 15 या 3 दिवसामध्ये तुम्हाला हा उपाय कधीही करू शकता. तुम्हाला वाटलं की आपण 3 दिवस हा सलग उपाय करायचा आहे तर 3 दिवस सलगही तुम्ही उपाय करू शकता किंवा 3 दिवसापैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही करू शकता. आता हा उपाय कधी करायचा आहे तर या 3 दिवसांमध्ये तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजे संध्याकाळी जी 5 ते 7ची जी वेळ असते, ज्याला आपण लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्याची वेळ असते, तर त्यावेळेस या प्रमाणामध्ये या सकारात्मक ऊर्जा किंवा लहरी खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि या वेळेमध्येच आपल्याला हा उपाय करायचा आहे, जेणेकरून माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद देखील मिळेल आणि आपल्या मुलांची प्रगती देखील होईल. तर बघा हा उपाय कशासाठी आपण करतो तर प्रत्येक आईला असं वाटत असतं की माझा मुलगा असेल, मुलगी असेल, कुठेही कमी पडू नये किंवा काय होतं की मुलं बाहेर जातात, मग मुलांना कोणाची तरी नजर लागते, नजर दोषाचा सामना करावा लागतो किंवा घरातल्यांची सुद्धा काही वेळेला नजर लागू शकते, आई वडिलांची देखील लागू शकते. आता नजर जो त्यावेळेस होतात त्यावेळेस मुलांचा किंवा मुलांचा स्वभाव हा हट्टी होतो, चिडचिडा होतो, तापट होतो, ते मोठ्यांचं काही ऐकत नाहीत, आई वडिलांचं देखील ऐकत नाहीत. मग बघा सतत काही वेळा आजारी पण असतं, आजारी पडत असतात. लहान मुलं असेल तर जास्तीत जास्त आजारीच पडतात, सारखा दवाखाना हा चालूच असतो. त्याचबरोबर जर मुला-मुलींनी जर खूप उच्च प्रतीचं जर शिक्षण घेतात आणि बाहेर शिक्षणासाठी जातात, पण तरीही त्यांना पाहिजे तशी त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नाही. नोकरीमध्ये सतत अपयश येत असतं. अभ्यास खूप करतात, पण परीक्षेसाठी केलं तर जे काही अभ्यास केलेला आहे तर ते संपूर्ण ते विसरून जातात. ज्या काही सर्व समस्या असतात, या सर्व समस्यांमुळे आपण खूप कंटाळतो. त्यामुळं प्रत्येकाला असं वाटत असतं की माझ्या मुलाने यश मिळवावं, त्याची प्रत्येक ठिकाणी प्रगती व्हावी. त्यासाठीच या ज्या काही खूप महत्त्वाच्या तिथी असतात, या तिथींना ज्या सकारात्मक लहरी पृथ्वी तलावरती 1000 पटीने सक्रिय असतात आणि त्यावेळी जर आपण काही उपाय केले किंवा काही सेवा केली तर त्यांचं फळ हे अगणित आपल्याला मिळत असतं आणि नक्कीच आपल्याला त्याचा हा फायदा होत असतो. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीनं करायचा आहे तर ते बघा. त्यामुळं जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. आता हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता. आता समजा तुमच्या घरामध्ये पती-पत्नी असेल, त्यांच्यामध्ये जर भांडणं किंवा कटकटी होत असतील तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. घरामध्ये वयोवृद्ध असतील, इतर कोणती तरी व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. ही गोष्ट लक्षात घ्या. आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीनं करायचा आहे
ते बघा. तुम्ही या घरामध्ये या 3 दिवसांमध्ये हा उपाय करणार आहे. तर त्या वेळेमध्ये घरामध्ये चुकूनही सूतं किंवा पिरियड्स नसावं याची काळजी घ्या. म्हणजे घरामध्ये सूतं किंवा पिरियड्स असतील तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही किंवा तुम्ही हा करू शकणार नाही. आणि जर नंतर करायचं असेल तर एखाद्या शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता. मुलांचं लग्न जमत नाही, त्याच्यामध्ये काही अडचणी असतील किंवा काही ग्रहदोष असतील, कुंडलीमधील काही दोष असतील, वास्तुदोष असतील, पितृदोष असू शकतात. हे जे काही सर्व दोष आहेत तर ते दूर करणं प्रथम खूप महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी उपाय करत असताना त्यावरती चुकू नये किंवा परंतु मनामध्ये येता कामा नये किंवा बाहेरचे जे व्यक्ती असतात तर त्यांना चुकूनही आपल्याला सांगायचं नाही. तुम्ही जो काही उपाय करणार आहेत त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना आहे किंवा आपल्या मुलांच्याबद्दल काय भावना आहेत हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे त्याचा जो काही दुष्परिणाम आहे तर तो आपल्या उपायानं होतो आणि त्यामुळे आपल्याला त्याचे लाभ मिळत नाही. त्यामुळे इतरांना न सांगता एखादा उपाय करत असताना एखादी सेवा करा, तर ती गुप्त ठेवा. गुप्त ठेवल्यामुळे त्याचे चांगले फायदे आपल्याला मिळत असतात. आता तुम्ही ज्या दिवशी हा उपाय करणार आहात त्या दिवशी संध्याकाळी किंवा सकाळी तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत. घरातील वडीलधारी कोणीही हा उपाय करू शकतं, काही अडचण नाही. मुलगा असेल, मुलगी असेल त्यांच्यासाठी करू शकता. जर मुलं परगावी बाहेर शिकण्यासाठी असतील तर त्यांच्यासाठी कशा पद्धतीनं करायचं आहे तेही सांगणारच आहे. 2 मुलं, मुली घरामध्ये असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. आता काय करायचं आहे, हातपाय स्वच्छ धुवायचे, देवघरामध्ये छान दिवा लावून घ्यायचा आहे, धूप, अगरबत्ती लावून घ्यायची. कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो, त्याच्या अजून चांगले आपल्याला फायदे मिळत असतात. हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला मुलांवरून उतरवून फेकून द्यायचा आहे. आता हा उतारा कशा पद्धतीनं तयार करायचा आहे, तर उतारा करण्यासाठी आपल्याला फक्त 2 ते 3 वस्तू घ्यायच्या आहेत. तर कोणकोणत्या वस्तू आहेत त्या बघा. त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम सुकलेल्या ज्या लाल मिरच्या असतील तर त्या घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर 5 सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या एखाद्या पेपरमध्ये किंवा एखाद्या प्लेटवरती तुम्हाला त्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्याच्यासोबत आपल्या घरामध्ये जी बघा आपण शिराई असं म्हणतो किंवा झाडूचं एक फळ असं म्हटलं जातं, की तीसुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे. कारण बघा आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट चांगल्या गोष्टी असतात, तर त्या आपण झाडून टाकत असतो. त्यामुळं झाडूचं एक फळ आपल्याला घ्यायचं आहे. जेणेकरून आपल्या मुलांना जी काही नजर लागलेली आहे, तर ती झाडून जाईल. तर अशा पद्धतीनं शिराईचं एक फळ घ्यायचं आहे किंवा झाडूचा त्यानंतर लिंबाचं झाड सर्वांना माहीत आहे, जे कडुनिंबाचं झाड असेल, तर त्या कडुनिंबाच्या झाडाची थोडीशी पानं तुम्हाला घ्यायची आहेत. कडुनिंबाच्या झाडाखाली साक्षात 64 योगिनी निवास करत असतात असं म्हटलं जातं आणि म्हणून आपल्याला त्याचा फायदा होत असतो. ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तर कडुनिंबाच्या पानांपासून तर आता कडुनिंबाची पानं घेतली की त्यानंतर त्याच्यासोबत थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि पिवळी मोहरीसुद्धा ती घ्यायची आहे. या सर्व वस्तू एकत्र करायच्या आहेत. एकत्र करून नंतर तुम्हाला त्या मुलांच्या डोक्याकडून पायाकडे 7 वेळेला उतरवायच्या आहेत. उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली आहे, आल्याची, गेल्याची, घरातल्यांची, बाहेरच्यांची सगळ्यांची नजर निघून जाऊ दे. त्यांच्यावरती असणारे सर्व दोष दूर होऊ दे, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर या सर्व वस्तू तुम्हालाच जाळून टाकायच्या आहेत. आता जर शहरांमध्ये राहत असाल तर काय करायचं, तर एखाद्या प्लेटमध्ये कापूर घ्या, थोडासा जास्त घ्यायचा आणि त्यामध्ये थोडेसे कागद तुम्ही टाकू शकता आणि त्यामध्ये ही संपूर्ण वस्तू तुम्ही जाळून टाकू शकता. आता गावाकडे जर राहत असाल तर चुलीमध्ये तुम्ही जाळू शकता आणि उरलेले जे साहित्य आहे ते निर्माल्यात सुद्धा तुम्ही फेकू शकता. निर्माल्यात टाकायला जागा नसेल तर कचऱ्याच्या डब्यामध्ये जरी टाकलं तरीही चालेल किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्या. जर मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर त्या मुलांच्या फोटोवरून तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. अगदी अशाच पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. जे काही उपाय आपण करतो त्यावरती आपल्याला विश्वास असणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे विश्वास ठेवून करा. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.